नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 4 जूनच्या भागामध्ये आता मित्रांनो इथं ज्योतिराव तिसरीची पुस्तकं शोधत असतात आणि पुस्तकं शोधून झाल्यानंतर म्हणतात 3 दिवसांच्या वरती परीक्षा आहे, अभ्यास करायला पाहिजे. आणि सगळी पुस्तकं हातामध्ये घेऊन सावित्री अशी हाक मारतात. तर मित्रांनो इकडे आता त्याच वेळेला राणूजी असतात ते इकडे गंगाधर शास्त्रींच्याकडे आलेले असतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्यांना म्हणतात, आजपासून तुला रोकडोबाचे मंदिर दिले. तर तेव्हा राणूजी तर खुशच होतात. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, आणि लवकरच गणपतीचीही 4 मंदिरे देतो. तर तेव्हा राणूजी म्हणतात, मायबाप शब्दाला जागलात तुम्ही. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मी जागतो, आता तूही जाग. तर तेव्हा राणूजी म्हणतात, मायबाप त्या बाबतीत कधी हायगय झाली का सांगा बरं. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, नाही. बरं ठीक आहे, तू आतमध्ये ये असं त्यांना म्हणतात. तर तेव्हा राणूजी म्हणतात, नाही जी, नग नग." तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "अरे दरवाजाजवळ ये." तर तेव्हा राणूजी म्हणतात, "नाही, नाही, नग नग. अहो तुम्ही बोलताय, पर म्या माझी पायरी सोडून का बरं?" तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "खरंच, अरे तुझ्यासारखा माणूस नाही. पुढे ये म्हणलास तरी आला नाहीस." तर तेव्हा राणूजी म्हणतात, "ते कसं आहे, कुणी बी असू द्या, ते आपल्या पायरीनं आपण राहिलं पाहिजे." तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "अरे म्हणूनच तू मला आवडतोस. आता एक ध्यानात घे, मला एक खबर मिळाली आहे. पण ती खबर ऐकून तू चिडू नकोस, नाहीतर रागाच्या भरात काहीतरी करशील." तर तेव्हा राणूजी म्हणतात, नाही नाही, म्या काय नाही करणार, पण काय खबर आहे ते तरी सांगा पंत." तर गंगाधर शास्त्री म्हणतात, "बरं ऐक, अरे तो जो त्या सावित्रीला पंतोजी करायला निघालाय." तर तेव्हा राणूजींना तर धक्काच बसतो आणि ते म्हणतात, "काय? पंतोजी म्हणजे ते शिकवणारे असतात तेच नव्हं? त्याची ही हिंमत." तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "बघ आता, अरे पाप करावं तर किती? त्याची सुद्धा एक मर्यादा ठरलेली आहे. आणि आता तूच मला सांग, अशानं घरातली नरकात जातील की नाही? आणि अरे तू तर पहिला जाशील. अरे तू तर थोरला, अरे मला तर स्पष्ट दिसतंय. तुला उकळत्या तेलाच्या कढईत तळला जातोय. यमदूत तुझ्या डोळ्यात लालबुंद सळ्या फिरवतायत." आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता राणूजी तर खूपच घाबरतात आणि म्हणतात, "नाही, नाही, असं नको, असं नको बोलू सापंत." तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "मग जा, त्या सावित्रीला कसे रोखायचे ते बघ. तिने परीक्षा द्यायला नको आणि जर दिलीच तर तिचा अभ्यास व्हायला नको. असे काहीतरी कर." तर तेव्हा राणूजी म्हणतात, "वय वय, ते आता समजा तुम्ही माझ्यावरती सोडा. म्या बघतो काय करायचं ते. येतो म्या." असं म्हणून ते घाबरत घाबरतच आता तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता ते थेट घरी येतात आणि दादांच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात, "दादा मला तू सांग, तुला स्वर्गात जायचंय का नरकात जायचंय?" तर तेव्हा दादा विचारतात, "काय झालं देवा?" तर तेव्हा राणोजी परत म्हणतात, "अरे सांग तर, तुला नरकात जायचंय का स्वर्गात जायचंय?" तर तेव्हा रखमा म्हणते, "अहो पर असं काय विचारायलायसा? समध्यासनी तर स्वर्गातच जायचं असतंय. पण झालंय काय?" तर तेव्हा राणोजी म्हणतात, "ही सावित्री शाळेत जाऊन पोरीसनी शिकवणार म्हण, असं ऐकतो या." "अरे हे बरं आहे का? अगं चिमणा तू तरी बोल की." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "अहो आता मी काय बोलू? नाही म्हणजे माझा पण विरोधच आहे की." आणि दादांना विचारतात, आणि तुझं रे?" तर तेव्हा दादासुद्धा म्हणतात, "माझा बी आहेच की, पण कोण ऐकत नाही देवा." तर तेव्हा राणूजी म्हणतात, "हे असं गुळगुळीत गजग्यासारखं उत्तर नगाय मला. स्पष्ट सांगा, नाहीतर पुढे जे काही घडल त्याच्या परिणामासनी तयार राहा." "अरे दादा लक्षात घे, अरे समधे नरकात जाऊ आपण, आणि पहिला तर म्याच जाणार नरकात, कारण म्या थोरला हाय." तर तेव्हा रखमा म्हणते, "अव अव अव असं काय म्हणालायसा?" तर तेव्हा राणूजी म्हणतात, "अरे आज पतूर जे पिढ्यानपिढ्या चालत आले, ते मोडणारा आपण कोण?" तर तेव्हा दादा म्हणतात, "कोण नाही?" तर तेव्हा राणूजी म्हणतात, "अरे मग हे बोलणार कोण? म्या. आणि म्याच जर बोलणार असेल तर तू काय करणार? असं टाळकूट होऊन कसं चालेल रे?" तर तेव्हा दादा म्हणतात, "म्या माझ्या परीनं बोलतोय की देवा." तर तेव्हा राणूजी म्हणतात, "हे असं असते बघा, काय झालं देवा, कशानं झालं देवा, होईल की देवा." "अरे देवा देवा करत राहिलास आणि घरात दैत्य उभा राहिला." तेव्हा दादा म्हणतात, "अरे असं का बोलतोयस आप्पा?" तेव्हा राणूजी म्हणतात, "हे बघ तुला घडीभर वाईट वाटल, पर वाटू दे. पर म्या सांगतोय त्याचा विचार कर. या सावित्रीला परीक्षेला बसू देऊ नका." तर रखमा म्हणते, "अहो वय की, पर पोरगं त्यांच्या ऐकण्यातलं नाही. मनाचंच काय ते खरं करतंय. पण तुम्ही सांगा की यावर काय उपाय आहे?" तेव्हा राणूजी म्हणतात, "यावर उपाय एकच." असं म्हणून ते जे काही उपाय असतं
तो सगळं काही सांगू लागतात. तर तो उपाय ऐकल्यानंतर रखमा म्हणते, "बघितलं का? कसलं भारी डोसकं आहे यांचं ते." तर तेव्हा राणूजी म्हणतात, "चिमणा, आता तू अंग झटक आणि तयार राहा आणि म्या जे सांगितलंय ते कर. मात्रा लागू पडली म्हणूनच समजा." आणि त्याच वेळेला मित्रांनो आता इकडे सावित्रीमाई जी असते ती तर गणिताचा अभ्यास करत असते आणि ती पाढे म्हणत असते. तर तेव्हा ज्योतिराव सुद्धा तिच्या शेजारी बसलेले असतात आणि तेव्हाच आता हे राणूजींनी सगळं सांगितल्याप्रमाणे ज्योतिरावांची आई तर सावित्रीमाईला आता हाक मारते. "सावित्री, अगे सावित्री!" तर तेव्हा सावित्रीमाई तर लगेचच "आले सासूबाई" असं म्हणून उठत असते. तर तेव्हा ज्योतिराव आता तिला म्हणतात, "थांब, थांब, थांब. तू बस, मी बघतो. तू ते पाढे कर." असं म्हणून ते उठतात आणि बाहेर निघून जातात. तर बाहेर आल्यानंतर ज्योतिरावांची आई म्हणते, "अरे तुला नाही, सावित्रीला हाक मारली. ती कुठं आहे?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ती अभ्यास करते. तू मला सांग ना, मी तिला सांगतो." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "तिला सांग उकडावरती मिरच्या ठेवल्यात. आजच्याच कांडून ठेव." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हो." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "मी जरा जाऊन येते." तर तेव्हा ज्योतिराव तिला विचारतात, "तू कुठं निघालीस?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "अरे ते चांगुणाबाई आहेत नव्हं, त्यांच्या पोरींच्या डोक्यात बोट सापडली. त्यांच्या घरी आई यायला आले नवं आणि लई लांबून जोगती बी आल्यात. जाऊन दर्शन घेऊन येते आणि मग आल्यावर धान्य बी पाकडायचंय नवं. आणि सावित्रीला सांग बरं का, तिला म्हणावं अभ्यास जरा राहू दे बाजूला. मी काय ऐकणार नाही हं. आजची आज मिरची कांडून ठेव." तर तेव्हा ज्योतिराव "बर बर" असं सगळं काही म्हणत असतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई आता आलेच असं सांगून तिथून निघून जाते. आणि त्यानंतर आता ज्योतिराव थोडासा विचार करतात आणि परत आतमध्ये इथं सावित्रीमाईच्या जवळ इथं येतात आणि विचारतात, "झाला का पाढा लिहून?" तर तेव्हा सावित्रीमाई हो असं म्हणते आणि विचारते, "काय म्हटल्या सासूबाई?" तर तेव्हा ज्योतिराव आता खोटं बोलतात. म्हणतात, "हां, ते हे दूध वर ठेवलंय, म्हटली लक्ष ठेव." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "होय का? मग मी हाऱ्याखाली ठेवून येते." असं म्हणून ती उठत असते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अगं नाही, नाही, तू बस, तू तुझा अभ्यास कर, ते मी बघतो ना." तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, "अजून काही काम नाही ना हो सांगितलं?" तर तेव्हा ज्योतिराव थोडंसं हसतात आणि म्हणतात, "नाही, नाही, हे काम काय नाही सांगितलं." आणि म्हणतात, मी आलोच, तू ते कर." असं म्हणून ते उठतात आणि परत बाहेर येतात आणि सावित्रीमाई इकडं परत आपला अभ्यास सुरू करते. तर इकडे बाहेर आल्यानंतर ज्योतिराव त्यांची आई गेल्याची खात्री करतात आणि जाऊन दरवाजा बंद करतात आणि चक्क उकळाजवळ ज्या मिरच्या ठेवलेल्या असतात, त्या मिरच्या घेतात आणि उकळात टाकून त्या मिरच्या कांडू लागतात. आणि मित्रांनो इकडे तर ज्योतिरावांची आई इकडे रखमाच्या शेजारीच बसलेली असते आणि ती तिथं धान्य पाकडत असते. तर तेव्हा रखमा तिला विचारते, "चिमणा, सावित्रीला कामं सांगितलीस नवं?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "सांगितली तर." तर तेव्हा रखमा म्हणते, "चांगला पिट्टा पडला असेल नाही सावित्रीचा?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "आता एवढी मिरची दुमलायची म्हटल्यावर पिट्टा तर पडणारच की." तर तेव्हा रखमा म्हणते, "मुळात काय आहे, सावित्रीचा अभ्यास झाला नाही पाहिजे. एवढंच बघायचं आहे आपल्यासनी." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "अहो कसला अभ्यास? अहो एवढी दमली असेल, जागची उठायची नाही. अभ्यास कसला करते?" तर तेव्हा रखमा म्हणते, "तरी बरं आहे बघ, का आमच्या कारभारांच्या पतोर सगळ्या गोष्टी येतात ते. नाहीतर केवढं अवघड झालं असतं चिमणा. तुला खरं सांगू, आपलं अख्खं घर का नाही त्यांच्या खांद्यावरती टिकून आहे बघ. काय काय करतात ग ते." तर तेव्हा ज्योतिरावांची आई सुद्धा म्हणते, "खरंच, आप्पा आहेतच तसं." तर तेव्हा रखमा म्हणते, "वय पण करणाऱ्याला करत नाही. ते बोलत्यात, चिडत्यात, पण त्यांचं मन लई मोकळं आहे बघ. जे काय करतात की नाही ते लोकांसाठी करतात बघ. अगं किती लोकांची कामं केली गं त्यांनी. बघ की तरी बी एवढ्या धावपळीत येऊन त्यांनी सांगितलं का सावित्रीला परीक्षेला बसू देऊ नका. एवढं या त्यांचं लक्ष कुठं? तर घरावर. आणि म्हणते, "हे बघ चिमणा, आता तिला कामात झोपून ठेवू. कामं सांग तिला, बरं का?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "वय वय." तर रखमा म्हणते, "मला तर ना नवलच वाटतं बघ यांच्या बुद्धीचं. आणि तुला सांगू का चिमणा, ज्योती आणि सावित्री रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या सावलीला बसला का नाही, तर त्यासनी शिक्षणाची गरजच नाही बघ. एवढं मिळेल त्यासनी. पण कसलं काय, ते म्हणतात की पिकतं तिथं इकत नाही. अशी गत आहे. बरं जाऊ देत. तू चल की चिमणा आपण सावित्रीची गंमत बघायला जाऊ. चल, चल." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "अहो नको ताईसाहेब. अहो ज्योतीला संशय येईल." तर तेव्हा रखमा म्हणते, "होय की, ते बी खरंच आहे म्हणा. बरं जाऊ दे, मी की नाही आत्ता घरला जाते, पर तू की नाही मला नंतर सगळी गंमत सांग बरं का." तर तेव्हा ज्योतिरावांची आई, "होय सांगते." असं म्हणते. तर तेव्हा रखमाता म्हणते, "बरं ठीक आहे, जाते म्या." असं म्हणून ती तिथून उठते आणि निघून जाते.
आणि जाता जाता म्हणते, "प्राईक चिमणा सावित्रीला सैल सोडू नगस." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, नाही, नाही सोडणार." आणि त्यानंतर आता रखमा तिथून निघून जाते. आणि इकडे तर मित्रांनो आता सावित्रीमाई तर अभ्यास करत असते आणि तेव्हाच आता इकडून ज्योतिरावांची आई आतमध्ये येते आणि समोर बघते तर सगळ्या काही ज्या मिरच्या असतात त्या सगळ्या काढून ठेवलेल्या असतात. आणि तेव्हा आता ज्योतिरावांची आई खाली बसते आणि ती मिरची पावडर हातामध्ये घेऊन बघते तर तिला धक्काच बसलेला असतो. तर तेव्हा ज्योतिराव तर तिथे येतात आणि विचारतात, "काय गाई?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "अरे ज्योती, सावित्रीनं एवढी सगळी चटणी केली सुद्धा." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हां, मला सुद्धा आश्चर्य वाटलं ना. म्हणजे एवढ्या सगळ्या मिरच्या एकटीने कांडायचं म्हणजे काय खायचं काम नाही." मी पण हात जोडले तिला. आणि असं बोलत असताना ज्योतिरावांचा थोडासा हात दुखतो. तर तेव्हा ज्योतिरावांची आई ते बघते आणि विचारते, "काय रे, काय झालं? हात दुखला का?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, काय नाही अगं, ते ना वैरण तोडताना हात लचकला." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "एवढं काम कशापायी करतोस बाबा? आणि सूनबाई कुठं आहे?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ती अभ्यास करते." म्हणजे हे काम केलं आणि अभ्यासाला गेली." तर तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, "अभ्यासाला बसली सुद्धा?" आणि म्हणते, "जा, तिला बाहेर बोलावून आण जा." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हां, बोलवलं असतं, पण काय आहे ना, काम करून दमली आहे आणि जरा पडली आहे." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "पडली हाय का अभ्यासाला बसली हाय?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अभ्यास कसल्या करते आई? अगं एवढं काम केल्यावर कोणाच्याच जीव राहणार आहे?" म्हणजे मी ओरडलो तिला, रागावलो, "अभ्यास कर" म्हटलं. तर मला म्हणते कशी, की अगोदर काम करू द्या, मग अभ्यास कर." आणि आता काम केलं आणि जाऊन झोपली. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "अभ्यास करत नाही ना, मग बस." तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, "काय म्हणलीस का तू?" तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, नाही, नाही, म्या कुठं काय म्हणले, काय नाही." आणि सावित्रीला म्हणावं, "झोपू नगस. डाळ दळून ठेव, रातच्याला झुणका करायचा आहे. आणि डाळ दळून झाली ना, का मग जोंधळ घे दळायला." तर असं तिने म्हटल्यानंतर ज्योतिराव म्हणतात, "दळायचं आहे?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "का रं? आणि तू तोंड असं केलंय जणू तुलाच दळायचं आहे." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "नाही, नाही, मी सांगतो ना जाऊन तिला. सांगतो, सांगतो." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "आणि हे बघ, इथं दळण ठेवलंय, सावित्रीला सांग दळून घे." तर तेव्हा ते बघितल्यानंतर ज्योतिरावांना तर धक्काच बसतो आणि ते म्हणतात, "एवढं?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई परत म्हणते, "अरे तू असं तोंड करतोय की जणू तुलाच दळायचं आहे. तुझंच हात दुखणार आहेत." आणि म्हणते, "सावित्रीला सांग दळून घे." माझी पारो असती नव्ह तर तिला हे सगळं सांगायची वेळच आली नसती बघ. सावित्रीला म्हणावं, "नीट दळण दळून ठेव. मी कीर्तनकारांना शिदा देऊन आलेच." असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा ज्योतिराव स्वतःला म्हणतात, "चला ज्योतिराव, दळायचंय." असं म्हणून ते आता उकळ आणि मिरचीची पावडर जी असते ते बाजूला ठेवतात आणि पुढं दळायसाठी तयारी करू लागतात. तर इकडे आतमध्ये तर सावित्रीमाई अभ्यास करत असते आणि आता ती यावेळेला इंग्रजीचा अभ्यास करत असते. ॲन, ॲट, थ्रू, आउट असं सगळं ती काही वाचत असते आणि तेवढ्यातच तिला आता जातं फिरवल्याचा आवाज येऊ लागतो. आणि इकडे मित्रांनो आता ज्योतिराव जे असतात ते जात्यावरती दळण करायला बसलेले सुद्धा असतात. आणि सावित्रीमाई पुढं वाचत असते आणि परत परत तिला आवाज येत असतो आणि ती तिथूनच विचारते, "मालक काय करताय हो?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "काही नाही, आलो, आलो, आलो." असं सांगून ते उठतात, आपलं अंग वगैरे, हात वगैरे झाडतात आणि लगेचच आतमध्ये येतात आणि विचारतात, "काय झालं गं?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "काही नाही, मगाचपासून दिसला नाहीत." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "काही नाही, ते हे आपलं इथंच होतं की बाहेर." तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, "आणि जात्याची घरघर ऐकू येत होती ते?" तेव्हा ज्योतिराव विचारतात, "इथवर ऐकू आली?" आणि परत हसत म्हणतात, "अगं आई, आई दळतेय." तर तेव्हा सावित्रीमाईला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते, "सासूबाई दळतायत? मी असताना? अरे देवा!" असं म्हणून ती परत उठत असते. तर तेव्हा ज्योतिराव तिला परत बसवतात आणि म्हणतात, "अगं तू बस, बस. अगं ती तुलाच सांगणार होती दळायला. पण मी म्हटलं सावित्रीला अभ्यास करू दे." तर तेव्हा सावित्रीमाई विचारते आणि त्यांनी ऐकलं. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अगं ऐकावं लागलं ना. तेवढं तर सांगू शकतो ना मी आईला." आणि म्हणतात, "ते हे तू कर ना अभ्यास, अभ्यास कर तू." आणि तिला अभ्यास करायला सांगून म्हणतात, "मी आलोच." असं म्हणून ते उठून लगेचच बाहेर जातात आणि बाहेर जाऊन परत आपलं ते दळण चालू करतात. आणि ज्यावेळेस आता ज्योतिराव बाहेर जाऊन ते दळण दळत असतात आणि इकडे सावित्रीमाईला परत जात्याची घरघर ऐकू येऊ लागते आणि तिच्या लक्षात येतं आणि ती लगेचच उठते आणि "अरे देवा!" असं म्हणत बाहेर येऊन बघते,
तर ज्योतिराव चक्क जात्यावरती दळण करत बसलेल्या तिला दिसतात आणि ती म्हणते, "अरे देवा! हे काय?" तर तेव्हा ज्योतिराव तिला म्हणत असतात, "अगं तू बाहेर का आलीस?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अरे देवा! हे काय करताय तुम्ही? उठा, उठा." असं म्हणून ती लगेचच खाली बसते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "दळतोय की." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो तुम्ही कशापायी दळताय? व्हा, बाजूला व्हा." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "तू कशाला आली इकडं? जा ना अभ्यास कर." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो तुम्ही इथं दळण दळताय आणि मी अभ्यास करू होय? लक्ष लागणार आहे का माझं?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अगं बाई तुझं लक्ष लागावं, अभ्यास व्हावं म्हणून तर काम करतोय." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो हे काय करताय? अहो असं करू नका. बायकोनं बसायचं आणि नवऱ्यानं दळण दळायचं बरं दिसतं का हे?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अगं सावित्री अजून पण तू त्याच मानसिकतेत आहेस." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो कसली मानसिकता? मी इथं असताना तुम्ही काम करायचं नाही म्हणजे नाही. मला नाही पटत ते." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हे बघ सावित्री, हे काम ना खरं काम नाहीये. तुझा अभ्यास होऊ नये म्हणून रचलेलं षडयंत्र आहे." तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, "षडयंत्र? म्हणजे?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हे बघ, म्हणजे तू काम करत राहावं, कामात गुंतून पडावं, काम करून करून दमावं आणि परीक्षेत नापास व्हावंस. अशी बैठक घेतली आहे राणोजी अप्पांनी. ते मला समजलं आणि म्हणून त्याच्यावरती मी हा उपाय शोधलाय." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "हां, अन उपाय? सोडा बरं तुम्ही. कामं सोपी नाहीत ही." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "सावित्री तसंही सोपं काम करायला मला आवडत नाही, माहीत आहे ना?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "तुमच्यासमोर काय बोलायचं आणि ते काय नाही. उठा बरं तुम्ही इथून. जा इथनं." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "नाही जाणार आणि उठणार पण नाही. त्यापेक्षा तू जा आणि अभ्यास कर." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो, असं काय करताय तुम्ही? लोक काय म्हणतील? सावित्रीचा नवरा दळण दळतो." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "तसं नाही म्हणणार. असं म्हणतील, ज्योतीची बायको तिसरी पास झाली." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो ते झालं, पण तुम्ही दळण दळताय ते बरं दिसतं का?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अगं सावित्री, दळण दळणारा काय मी पहिला माणूस नाही आहे. अगं पंढरीच्या पांडुरंगानं सुद्धा दळण दळलंय आणि त्यानंतर नामदेवाच्या घरी काम करणाऱ्या जनाबाईला मदत केली. मी तर माझ्या बायकोला मदत करतोय आणि मला आनंद आहे त्यात." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "बाई, बाई बोलण्यात तुमचा हात कोण धरणार?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "माहिती आहे ना? मग एक काम कर. मी इथं पीठ पाडतो, तू अभ्यासाचं पीठ पाड जा." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "मला शब्दात असं फसवू नका. जा बरं तुम्ही इथून." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "बरं ठीक आहे, जातो. पण मला आधी एक सांग, पुरुषानं दळण दळायचं नाही आणि बायकांनी दळलेलं चालतं का?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "का म्हणजे?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "म्हणजे कामात सुद्धा भेद. खरं तर पडल ते काम केलं पाहिजे या मताचा मी आहे. पण पुरुषांनी जर दळण दळलं तर कमीपणा येतो आणि बाईने दळण दळलं तर कमीपणा येत नाही का? सांग बरं." आणि असं हे दोघं बोलत असतात. इतक्यातच बाहेरून ज्योतिरावांची आई सावित्री, "अगं ए सावित्री" अशी हाक मारते. तर तेव्हा ज्योतिराव लगेचच तिथनं उठतात आणि आतमध्येच पळत जातात आणि आत जाऊन आडोशाला उभा राहतात आणि म्हणतात, "अगं सावित्री ओव्या म्हण, आई म्हणते तशा, नुसतीच दळू नको." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "ओव्या?" तर तेव्हा ज्योतिराव हळूच म्हणतात, "अगं म्हणजे तुझा अभ्यास म्हण अभ्यास." तर तेव्हा सावित्रीमाईच्या लक्षात येतं आणि ती म्हणते, "वय वय जी जी." आणि त्यानंतर मित्रांनो सावित्रीमाई तर चक्क पाड्याची ओवी म्हणू लागते. "बे बे, बे दोन्ही चार." आणि त्यानंतर म्हणते, "धरावी शिक्षणाची वाट, मग बसाया सोन्याचा पाट, मग बसायाला सोन्याचा पाट." आणि मध्ये-मध्ये मित्रांनो ती पाढे म्हणत असते आणि तेव्हा ते ऐकत असताना ज्योतिरावांची आई तर थक्कच होऊन जाते. आणि त्यानंतर पुढं म्हणते, "ज्ञान घ्यावे तोळा तोळा, ज्ञान घ्यावे तोळा तोळा, जणू साक्षरतेचा मेळा, जमवू साक्षरतेचा मेळा." आणि पुढं म्हणते, "बेनवे 18, बेदाहे 20, बेनवे 18, बेदाहे 20, विठ्ठल उभा युग 28, धरोनी शिक्षणाचा ध्यास, धरोनी शिक्षणाचा ध्यास, विठ्ठल उभा युग 28, विठ्ठल उभा युग 28."
आणि मित्रांनो, ज्योतिरावांची आई तर ते सगळं येता जाता बघत असते आणि ओवी असं म्हणत असलेलं बघून ती थक्कच होऊन जाते आणि परत ती तिथून निघून जाते. आणि ज्योतिराव तर तिथेच आडोशाला उभं राहून ते सगळं काही ऐकत असतात आणि त्यांना सुद्धा ते खूप आश्चर्य वाटत असतं. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, हेरंब आता गंगाधर पंतांना म्हणतो, दिवसेंदिवस तो ज्योत्या हाताबाहेर चाललाय. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, तो ब्रह्मराक्षस झालाय, पण त्याच्यावरही माझ्याकडे उपाय आहे. ज्योत्या या जगात उद्या नसेल, ना राहील शाळा, ना राहील फळा. आणि असं ते बोलत असताना मित्रांनो, इकडे गोपिका ते सगळं काही ऐकते आणि ते ऐकल्यानंतर गोपिका मनात म्हणते, ही बातमी तर सावित्रीला कळलीच पाहिजे. तर इकडे मित्रांनो, ज्योतिराव आता सावित्रीमाईला म्हणत असतात, आता तू जा. तर सावित्रीमाई म्हणते, आणि मी दळतो बरोबर ना? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, त्यात तर स्वार्थ आहे माझा. शाळेतल्या मुलींना शिक्षिका मिळेल, त्यांच्या आयुष्यातलं दळणकांडण संपून जाईल. आणि असं ते म्हणत असताना सावित्रीमाई तर थक्क होऊनच त्यांच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.